शिवीगाळ करून कोणतेही प्रश्न सुटत नाही. आजचे तरुण दिशा भरकटलेले, त्यांना माफ करतो. पंतप्रधान मोदींचा इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ. मुलांना शिक्षा नाही तर योग्य मार्ग दाखवण्याची गरज असल्याचं मत. आधी तरुणांवर लाठीमार केला, आता एफआयआर दाखल करत आहात. जेनझीला धमकावून गप्प बसू शकत नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा मोदी शहांवर हल्लाबोल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. पुण्यात युवक काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई. मध्यरात्री युवक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात. शिवसेना युबीटीची आज मुंबईत महत्वाची बैठक. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन. दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. मतभेदांमुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण अशक्य असल्याची चर्चा. नेतृत्व कुणाकडे यावरून विलिनीकरणाचं घोडं अडल्याची सूत्रांची माहिती. मंत्रालयातील कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचा एफडीएचा अहवाल खोटा. वकिलांच्या पाहणीत आढळल्या अनेक त्रुटी. तर केवळ खासगी आस्थापनांविरोधात कारवाई का? मुंबई हायकोर्टाचे एफडीएवर ताशेरे. मंत्रालयातील कॅन्टीनलाही स्थिती सुधारण्याबाबत नोटीस देण्याचे आदेश. मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका नाहीच. मुंबई हायकोर्टानं जामिनाची मागणी फेटाळली. तर 2 आठवड्यात तपास पूर्ण करण्याची सरकारची कोर्टात हमी. पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. केंद्र सरकारकडून 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. राज्यभर मुसळधार पावसाचा कहर. पश्चिम उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती. यवतमाळमध्ये कार पुरात वाहून गेल्यानं 3घांचा मृत्यू. तर बुलढाण्यातही 2 जण पुरात वाहून गेले. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका. अस्मिता डे आणि हर्ष सिंगला जुदोमध्ये सुवर्ण पदक. तर 57 किलो वजनी गटात यामिनी मौर्याला रौप्य पदक.